नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचे नेते व कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड आज छत्रपती संभाजी आगमन झालेलं आहे। आज त्यांचा बंजारा समाजाकडून त्यांचा जल्लोषात त्यांचा स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि खरं म्हटलं तर संजय भाऊ राठोड हे स्वागतचे लायक आहेत, कारण त्यांनी बंजारा समाजासाठी 700-750 कोटी रुपये जे आमचे पौरादेवी आहे त्या पौरादेवी 750 कोटी रुपये समाजासाठी त्यांनी आणलेले आहेत आणि तिथं कामं चालू आहेत। खरं म्हटलं तर बंजारा समाजाला मला जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना धन्यवाद द्यावं वाटते, त्यांनी आज आम्हाला न्याय दिलेला आहे। आज बंजारा समाज, तांड्या गावात राहणारा समाज, तांड्या गावात आज बी रस्ते नाही आहे, आमच्या तांड्यामध्ये काही पाण्याची सुविधा नाही आहे, तर आज आम्हाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री म्हणून बंजारा समाज मिळाले आहे। तर या शासनाचा आम्ही धन्यवाद देऊ शकतो की आज बंजारा समाजाला न्याय देण्यात आलेला आहे आणि राज्यभर बंजारा समाज आनंद साजरा करत आहे। आणि जसं आम्हाला दिवाळी आणि सगळ्यात मोठा सण असतो आमचा शिमगा, हा आम्हाला असं वाटतं आता शिमगाच आहे आणि फटाके वाजवून दिवाळी साजरा करतात। आज संजय भाऊ राठोड यांचं जोरदार स्वागत झालं, परंतु समाजाच्या काय मागण्या आहेत त्यांच्याकडे, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे, काय? संजय भाऊ राठोड हे राज्याचे आता मंत्री झालेले आहेत, पण त्यांच्याकडून समाजाला खूप मोठी अपेक्षा आहे। आज जर आपण बघितलं, आज तांड्या वस्तीला आज रस्ते नाही आहे, पाण्याची सुविधा नाही, काही शिक्षण आर्थिक शिक्षणामुळं बरेचसे मुलं त्यांना त्याच्या आर्थिक अडचणी असल्यामुळे शिक्षण होत नाही। तर संजय भाऊ राठोडांना मी समाजाकडून विनंती करतो की समाजाला न्याय देणे, सगळ्याला आर्थिक सामाजिक ह्या गोष्टी त्यांना लक्षात घेऊन सगळ्याला न्याय द्यायला पाहिजे। या निमित्ताने तुम्ही बंजारा समाजाला काय आवाहन कराल? मी बंजारा समाजाने एवढंच आवाहन करेन की बंजारा समाजाला खरंच आपल्याला हिरा मिळालेला आहे। संजय भाऊ राठोड याच्या नावामध्ये खरंच आपल्याला ते हिरा भेटलेला आहे आणि याला आपण सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे, शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहायला पाहिजे। सगळे महंत सगळ्या समाजाला मी विनंती करतो की त्यांच्यासोबत जाऊन संजय भाऊचा हात पुढे करा। मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संजय भाऊचं फार म्हणजे नाव क्वचित येत होतं आणि त्याच्यासाठी बंजारा समाजाने काही आंदोलनं वगैरे केले, काही पायी यात्रा वगैरे केल्या, काय भावना आहे त्याच्या मागची आणि तुम्हाला अपेक्षा होती? खरं सांगितलं तर संजय भाऊ राठोडला आपण बघत होतो, काही मीडियातून आम्ही लक्षात येतो, कोणी सांगत होतं कोणी पास झालं, कोणी म्हणजे नापास झालं, कोणी म्हणजे संजय भाऊ राठोडला मंत्रिपद मिळणार नाही। पण त्या आमच्या समाजाच्या ज्या महंत आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले। मी एक राष्ट्रीय संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे मी स्वतः निवेदन दिलेलं आहे आणि काही आमच्या संघटनेच्या लोकांनी पदयात्रा काढली आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत होता। आम्हाला विश्वास होता की त्यांना मंत्रिपद मिळणार आणि त्यांना मंत्रिपद मिळालेलं हा सगळ्यात मोठा आनंद आहे। समाजाच्या मागण्यासाठी मंत्री साहेबांना कधी भेटणार आहे ते काय? आता समाजाच्या मागण्यासाठी
पुढच्या आठवड्यात आम्ही त्यांना भेटून समाजाची काही समस्या आहे ते मांडणार आहे आणि ते कामं करायला त्यांना हक्काने आम्ही कामं करून नक्की देणार. आपलं नाव जयकुमार राठोड, राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष. धन्यवाद.